नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। आपल्याकडे 28 साइज पासून 50 साइज पर्यंतचे तयार कटोरी, प्रिन्सेस, फोरटक्स, बोटनेक सर्व साइजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात। इथे बाजूला तुम्हाला दिसत असतील आणि जे कटोरीचे पेपर पॅटर्न आहेत ना त्यासोबत आपण 5 इंचाची बाही देत असतो, म्हणजे पेपर पॅटर्न सोबत। तर त्यामध्ये बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की ही छोटी बाही आहे ताई, यावरून 10 इंचाची, 11 इंचाची किंवा लांब बाही कशी कट करायची। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की छोट्या बाहीपासून म्हणजे जो तयार कटोरीचा आपला पेपर पॅटर्न आहे, ज्या मैत्रिणींनी घेतलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्या स्वतः पेपर पॅटर्न तयार करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल। तर त्या पेपर पॅटर्न वरून अशी ही 10 इंचाची बाही कशी कट केली जाते आणि कशी शिवायची, त्याच्या काही ट्रिक सांगितलेल्या आहेत की जेणेकरून या बाहीला कुठेही चून किंवा गुढी वगैरे येणार नाही। आणि ह्या ब्लाउजची कटिंग ही तयार कटोरीच्या आपल्या पेपर पॅटर्न वरून 34 साइजच्या पॅटर्न वरून केलेली आहे। ब्लाउजची फिटिंग ही खूप छान बसलेली आहे। आर्महोल मध्येही कुठे चून वगैरे गुढी नाही आणि शरीराला सुद्धा हा ब्लाउज अगदी चिपकून बसलेला आहे। तुम्ही पाठीमागची फिटिंग ही बघू शकता, खूप छान अशी ही ब्लाउजची फिटिंग आलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा अशी ब्लाउज शिलाई करायची असतील तर आपल्याकडे पेपर पॅटर्न मिळतात। स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकतात। फोनवर ऑर्डर घेतली जात नाही, मेसेज थ्रूच ऑर्डर घेतली जाते। चला तर मग 5 इंचाच्या बाहीवरून 10 इंचाची बाही कशी कट करायची, कशी शिवायची आणि कुठेही चून किंवा गुढी येऊ नये म्हणून काय ट्रिक वापरायची ते आपण बघूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा, लाईक करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन असतं ते अवश्य दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की सर्वात आधी तुमच्याकडेच तो व्हिडिओ म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे हा ब्लाउज शिलाई करून झालेला आहे। 34 साइजचा आहे कटोरी ब्लाउज। आपल्या तयार कटोरीच्या पेपर पॅटर्न वरून शिलाई केलेला आहे। तर बघा, आपल्याकडे जे कटोरीचे पेपर पॅटर्न आहेत त्यासोबत 5 इंचाची बाही मिळते। तर बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न पडतो की यावरून लांब बाहीची कटिंग कशी करायची, आणि तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अस्तर आणि हा 4 फोल्ड करून घेतलेला आहे। बंद बाजू ह्या बाजूला आहे आणि बंद बाजूकडे आपण उंची घेत असतो। तर आपल्याला 11 इंच तयार बाही पाहिजे आहे, त्यामुळे मी इथं 12 इंचावर मार्किंग करून घेणार आहे 1 इंच शिलाईसाठी। इथे सरळ रेषा ड्रॉ करून घेतली। हे बघा, हा पेपर पॅटर्न आहे, या पेपर पॅटर्नवर आपली बाही आहे 5 इंचाची। तर ती बाही बरोबर बंद बाजूकडे अशा पद्धतीने ठेवायची आणि आहे तशीच्या तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे, कारण आपण यावरून लांब बाही बनवणार आहोत। तरी सुद्धा मी वरच्या बाजूला कुठेही काहीच बदल केलेला नाही। बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की ताई, लांब बाहीमध्ये कॅप हाईट वेगळी घ्यायची का? तर बघा, इथं बघू शकतात तुम्ही, इथं सेम तीच कॅप हाईट मी ठेवलेली आहे आणि इथं बाही ड्रॉ करून घेतली। त्यानंतर बघा, खालच्या बाजूला दंड घेराचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन। आपलं असं मार्किंग झाल्यानंतर आपण जनरली काय करतो, स्केल घेतो आणि इथं सरळ रेषा ड्रॉ करून घेतो। ही चूक लांब बाहीमध्ये किंवा 10 इंचाच्या बाहीमध्ये करायची नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, शेप पट्टी घ्यायची आहे। तिची एक बाजू ही सरळ असते आणि दुसरी बाजू गोलाकार असते। तर जी गोलाकार बाजू आहे म्हणजे थोडंसं आतल्या बाजूने त्याला कर्व शेप असतो, तर ती अशा पद्धतीने ठेवायची आणि इथं असं हे ड्रॉ करून घ्यायचं। यामुळे काय होतं ना, असं गोलाकार शेप दिल्यामुळे बाहीला कुठेही चुन्या किंवा गुड्या वगैरे येत नाही। ही लांब बाही म्हणजेच 10 इंचाच्या बाहीची खास ट्रिक आहे, तुम्ही सुद्धा नेहमी फॉलो करा। आणि शिलाईसुद्धा आपल्याला अशीच गोलाकार द्यायची असते, डायरेक्ट सरळ द्यायची नाही। आणि बघा, ही आपली 11 इंच बाही तयार होणार आहे। बाहीची जो पेपर पॅटर्न बनवलेला आहे ना, ते वेगळ्या टेक्निकने बनवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला कॅप हाईटमध्ये कुठलाही बदल न करता आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये कटिंग करू शकतात आणि ही बाही किती परफेक्ट बसते ते तुम्हाला पुढे दिसेलच। त्यानंतर बघा,
ब्लाऊज पीस आहे ना तो घेतला, त्यावर अस्तराचं आपलं हे मार्किंग करून कट करून घेतलं. आपली इथे खोल शिलाई खोल कटिंग करायची बाकी होती, कारण पुढील बाजूला आपण खोल कटिंग करत असतो बाहीची, ती करून घेतली. त्यानंतर आता मी हे तुम्हाला शिलाई करून दाखवते. हा ब्लाऊज पीस घेतला, त्यावर आता मी काय करणार आहे, इथं हे नॉचेस देऊन दिला, म्हणजे ते पुढील बाजू आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूने अस्तर ठेवलं आणि आता आपण इथं शिलाई देऊन देणार आहोत. बाहीची शिलाई कशी करायची किंवा ब्लाऊज कसा शिलाई करायचा हे खूप वेळेला मी सांगितलेलं आहे. आणि बघा, बाहीची एक बाही शिलाई करताना पुढील बाजूने शिलाई करायची आणि दुसरी बाहीची शिलाई करताना मागील बाजूने शिलाई करायची. त्यामुळे बाही एकाच साईडच्या कधीच तयार होत नाही. हे बघा, खालच्या बाजूला शिलाई झाली, दाब शिलाई झाली, त्यानंतर आतील ही व्यवस्थित आतील बाजूला घेऊन काठाने एक शिलाई देऊन द्यायची आहे. वरच्या बाजूला सर्व बाजूंनी आपल्याला काय करायचं आहे, शिलाई करून घ्यायची आहे. ही शिलाई करत असताना कुठेही चून किंवा गुढी वगैरे यायला नको याची काळजी घ्यायची. आणि दोनही बाजूंना सुद्धा शिलाई करून घेतलेली आहे. बाही आता आपली पूर्णपणे शिलाई झाली. जेवढं एक्स्ट्रा कापड आहे ते आपण आता कट करून घेऊया. अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं कापडसुद्धा आपलं कट करून झालं. सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा आपण तयार करून घेतली. आता बघा, ब्लाऊजचा पुढील भाग असतो ना, त्या बाजूलाच बरोबर बाहीचाही पुढील भाग ठेवायचा आणि अर्धा इंच एवढं अंतर घेऊन आपण शिलाई करून घेत असतो. तर अशा पद्धतीने ही बाहीची शिलाई करून घ्यायची. दुसऱ्या बाहीची शिलाई मागच्या बाजूने करायची, शिलाईला सुरुवात करायची. ही अशा पद्धतीने दोनही बाही शिलाई करून झाल्या. त्यानंतर कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि दंडघेराच्या निम्मी असं हे मार्किंग करून घेतलं. आणि इथंही आपली फिटिंगची शिलाई देऊन देऊया. म्हणजे ही शिलाई करून कसा ब्लाऊज फिटिंगला बसतो किंवा लांब बाही कशी दिसते हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. त्यानंतर बघा, फिटिंगच्या इथं 2 शिलाई दिलेल्या आहेत, तुम्ही 3 शिलाई दिल्या तरीसुद्धा चालतील. ब्लाऊजला फिटिंग करून घेतली आणि इथे बघा, अशा पद्धतीने आपली ही बाहीची शिलाई झालेली आहे. मागील बाजूचा हा शेप बघा, खूप छान मस्त असा आलेला आहे. आता तुमचं लक्षात आलं असेल की छोट्या बाहीवरून लांब बाही कशी कट करायची. खूप मैत्रिणींना हा प्रश्न पडत असायचा, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. या व्यतिरिक्त काही शंका असतील तर कमेंट करून मला कळवा, म्हणजे मी त्यावरही सेपरेट व्हिडिओ बनवून तुमच्या शंकेचं निरसन करू शकते. इथे बाहीचा फायनल लुक बघा, किती छान फिटिंग आलेली आहे आणि बाहीला कुठेही चून किंवा गुढी वगैरे नाहीये. तुम्ही सुद्धा अशी कटिंग करून बघा.